वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी। आपण परवा गीतेची आणि महाभारताची पार्श्वभूमी पाहिलेली आहे आणि प्रश्नोत्तरामध्ये कुणी मला एक छान प्रश्न विचारला होता की ज्ञानदेवांना ही प्रेरणा कोणी दिली। तर माझ्या मते मी त्यावेळेला निवृत्तीदासांनी दिली असं म्हटलेलं होतं, पण त्याच्या अगोदर आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की माता पित्यांनी ज्या वेळेला देहांत प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलं आणि त्याच्या अगोदर ज्ञानदेवांनी ही गीता आपल्या हस्ताक्षरात लिहिलेली होती आणि ती आपल्या वडिलांना दाखवली आणि त्यावेळेला त्याचे वडील विठ्ठलपंत त्याला म्हणाले की ज्ञाना, तू आता ही ज्ञानेश्वर आपलं गीता फक्त लिहिलीस, पण ही समाजापर्यंत समजावून देण्याचं काम तू आता कर आणि संस्कृत मधली ही गीता तू प्राकृत मध्ये किंवा मराठीतून लोकांपर्यंत पोहोचव, असं वडिलांची पण त्यांना प्रेरणा मिळालेली होती। आणि नंतर वडील आई वडील गेल्यानंतर मात्र त्याचे बंधू निवृत्तीनाथ यांनीच त्याला वारंवार त्या गोष्टीला प्रेरणा दिलेली आहे आणि त्यामुळं ज्ञानदेव हे सगळं निवृत्तीनाथांचं बोलणं ऐकत ऐकत या प्रस्तावनेपर्यंत पोहोचलेले होते आणि ते त्याला सांगतात की आता तुझं हे बाकीचं जे विधान आहे किंवा जास्त वर्णन आहे हे तू आता थांब, जास्त काही बोलू नकोस, गीतार्थ सांगायला सुरुवात कर। आणि मग सद्गुरु रायांनी ज्ञानदेवांच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवला, त्यांनी ज्ञानदेवांचं मुख कुरवाळलं, आपल्या आसनावर ते येऊन बसले आणि सर्व श्रोत्यांना त्यांनी नमस्कारपूर्वक मनपूर्वक नमस्कार केलेला आहे आणि मुक्तेला जवळ केलं, तिच्या केसावरून हात फिरवला आणि ती आदी माया आहे हो, तर त्या आदी मातेकडे प्रेमानं पाहिलं आणि त्या क्षणी ज्ञानदेवांच्या मुखातून गीतेची अक्षर शंकराच्या जटेतून जशी गंगा प्रकट व्हावी तशी प्रगट व्हायला लागली आणि मग गीतेचा प्रारंभ झालेला आहे। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद् भगवद गीता अथ प्रथमोऽध्यायः। धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय। आता गीतेचा प्रारंभ झालेला आहे। सगळ्यांना पार्श्वभूमी तर माहिती आहे की धृतराष्ट्र म्हणतोय, विचारतोय संजयाला की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः। युयुत्सवः म्हणजे युद्धासाठी उत्सुक असलेले कोण? माझे कौरव आणि पांडव, म्हणजे माझे पुत्र आणि कौरव आणि पांडव हे आता संजया एका ठिकाणी कुरुक्षेत्राच्या ठिकाणी जमलेले आहेत। ते कुरुक्षेत्र म्हणजे काय आहे हो, तर धर्मक्षेत्र आहे आणि धर्माचं स्थान असलेल्या कुरुक्षेत्रावर युद्धाच्या इच्छेनं एका ठिकाणी जमलेल्या माझ्या आणि पंडूच्या मुलांनी काय बरं केलं? किम कुर्वत संजय म्हणजे किम अकुर्वत संजय, अरे संजया या दोघांनी काय बरं केलं असा प्रश्न विचारलेला आहे। कारण शेवटी
श्रीकृष्णाने कितीही प्रयत्न केले, सगळ्यांनी खूप प्रयत्न केले, पण दुर्योधनानं काहीही ऐकलं नाही. खरं म्हणजे दूत म्हणून श्रीकृष्ण गेलेले होते आणि त्यांनी काय विचारलं होतं की अरे, आता 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास या पांडवांनी सहन केलेला आहे, पूर्ण केलेला आहे, तेव्हा आता त्यांना अर्ध राज्य तू देऊन टाकावं. दुर्योधन इतका मानी होता, इतका अभिमानी होता आणि त्यानं ते बिलकुल पसंत केलं नाही, ते नाकारलं. आणि तो म्हणतो, अहो अर्ध राज्य काय, 5 गावं सुद्धा देणार नाही. कारण मग भगवान म्हणतात मग निदान 5 गावं तरी दे. नाही, 5 गावं सुद्धा देणार नाही 5 जणांना. अहो एवढंच काय, सुईच्या अग्रावर मावेल एवढी माती सुद्धा देणार नाही. सुईच्या अग्रावर किती माती बसली असतो, 1 कणभर, पण तेवढी सुद्धा मी देणार नाही. आणि जर त्यांना हवं असेल राज्य तर त्यांनी युद्ध करून यश मिळवून, विजय मिळवून ते प्राप्त करून घ्यावं. आणि म्हणून या शेवटच्या प्रयत्नानंतरही आता युद्ध उभं राहिलेलं आहे. त्या धर्मक्षेत्री म्हणजे कुरुक्षेत्रावर दोन्हीकडचं सैन्य जमलेलं आहे आणि तिथे संजयाला धृतराष्ट्र विचारतात. आता ज्ञानदेव काय म्हणतात बघा. तरी पुत्र स्नेहे मोहितू, धृतराष्ट्र असे पुसतू, म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रींची. आता ते म्हणतायत की पुत्र स्नेहानं जो मोहित झालेला होता, मोहिनी पडलेल्या या जन्मांध धृतराष्ट्रानं, आता त्याची मोहिनी कशी होती हो, आंधळी होती. कारण त्याचं पुत्रप्रेमही आंधळच होतं. आणि त्यामुळे तो संजयाला म्हणतोय की कुरुक्षेत्रावर काय घडलं ते मला तू सांग बरं. असं या ठिकाणी जे शब्द वापरलेले आहेत की संजया सांगे मातू, मातू म्हणजे मला, कुरुक्षेत्राची जी कथा आहे किंवा कुरुक्षेत्री काय घडते हे मला तू सांग बर का. वर्णेकर म्हणतायत, जो पुत्र स्नेहे मोहित झाला तो धृतराष्ट्र संजयाला, म्हणे कुरुक्षेत्रीची मला वार्ता सांग. तो मातूचा अर्थ इथे बरोबर मला असा छान त्यांनी दिलेला आहे. आणि धृतराष्ट्र संजयासी पुसत, युद्धासाठी ते जे जमलेत, कौरव पांडव काय करीत आहेत ते कुरुक्षेत्री. असे ते काय करतायत बरं, कुरुक्षेत्रावर काय करत आहेत असं प्रश्न विचारलेला. मग पुत्राच्या प्रेमाने इतका तो मोहित झालेला होता धृतराष्ट्र की त्याला फक्त आपले पुत्र काय करतायत आणि पांडूचे पुत्र म्हणजे पांडव काय करतायत एवढीच उत्सुकता लागलेली आहे. आणि ते तुम्हाला नीट समजावून सांग असं त्यांनी म्हटलेलं. आता इथे संस्कृत शब्द जो आहे धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र, तर ह्या 2 शब्दांचं जरा आपल्याला स्पष्टीकरण थोडं समजून घेऊया. इथे धर्मालय असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढची जी ओवी आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की जे धर्मालय म्हणजे तेथ पांडवाणी माझे गेले असती व्याजे झुंजाचे नी. तर ते आपण पाहूया, त्याचा अर्थ तर पाहायचंच आहे. पण धर्मक्षेत्र असं का म्हटलं हो, तर कुरुक्षेत्रात देवतांनी पूर्वी यज्ञ केलेला होता आणि कुरु राजा जो पूर्वीचा जो त्यांचा कुरु राजा होता त्या ठिकाणी तपश्चर्या केलेली होती. आणि यज्ञादी धर्म कर्म सगळी धर्ममय झाल्यामुळं ती कुरु राजाची ती तपोभूमी असल्यामुळं या ठिकाणाला धर्मभूमी किंवा धर्मक्षेत्र म्हणजेच कुरुक्षेत्र असं म्हटलेलं. आता क्षेत्रज्ञ योग आपण पाहिला, त्याच्यामध्ये क्षेत्र म्हणण्यामध्ये धृतराष्ट्राचा असा अभिप्राय आहे की ही आपली कुरुवंशीयांची जी भूमी आहे, क्षेत्र म्हणजे शेत आहे, ती केवळ आता युद्धभूमी नाहीये तर ती तीर्थभूमी पण आहे. या ठिकाणी मनुष्य जिवंतपणे पवित्र कर्म करून आपलं कल्याण करून घेऊ शकतो असा विचार त्या ठिकाणी आहे. आणि लौकिक आणि पारलौकिक लाभ व्हावा या दृष्टीनं ही भूमी युद्धासाठी निश्चित केली होती. म्हणजे ती पवित्र भूमी पण आहे
युद्ध जरी झालं तरी युद्धानंतर जे मरण पावतील त्यांना पारलौकिक सुख लाभावं, मोक्ष मिळावा, गती मिळावी, या दृष्टीने हे युद्ध या ठिकाणी निश्चित केलेलं होतं. आता आपली वैदिक संस्कृती काय सांगते, तर कुठलंही कर्म जर करायचं असेल तर ते धर्माला अनुसरून करायला पाहिजे. आणि म्हणून युद्धात मरणाऱ्यांचा उद्धार व्हावा, कल्याण व्हावं, युद्धासारखं भयंकर कर्म केलं तरी सुद्धा ते धर्मभूमीवर व्हावं. बघा काय म्हणजे विचार केलेला आहे की तिथे युद्ध का स्वीकारलं, युद्धाची जागा ती का ठरवली. म्हणजे तीर्थभूमीवर किंवा धर्मभूमीवर जर युद्ध केलं तर ते धर्मक्षेत्र ठरेल आणि धर्मक्षेत्रावर केलेलं जे युद्ध आहे ते धर्मयुद्ध ठरेल. म्हणजे महाभारतानं धर्म या शब्दाला फार महत्व दिलेलं आहे. धारणात धारयती इति धर्म, म्हणजे ज्याची धारणा केल्यानंतर सगळ्या समाजाची धारणा होते आणि म्हणून त्याला धर्म असं म्हटलं जातं. धर्म या पदाने एक गोष्ट आपल्या लक्षात येते की गीतेच्या सुरुवातीला त्यांनी धर्म कसा शब्द बनलाय ते सांगितलंय बरं का. तर गीतेच्या सुरुवातीला धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे मध्ये धर शब्द आला, धर म्हणजे र अर्धा. आणि 18व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात मम असा शब्द आले. तर मम मधलं शेवटचं अक्षर म, म्हणजे धर आणि म मिळून शब्द झाला धर्म. म्हणजे संपूर्ण भगवद्गीता ही धर्माच्या अंतर्गत येते असं त्या संजीवनी टीकेमध्ये खूप छान समजावून दिलेलं आहे बघ. तर धर्माचं पालन करायचं जर झालं तर संपूर्ण गीता अभ्यासावी आणि गीतेच्या सिद्धांताचं पालन होतं. म्हणजे आपल्याला जर धर्माचं पालन झालं तर पूर्ण गीता त्याच्या सिद्धांताचं पालन केल्यासारखं होतं. आणि म्हणून गीतेच्या सिद्धांतानुसार कर्तव्य कर्म करण्यानं धर्माचं अनुष्ठान होतं. आता हाच आपण एक बोध घ्यायचा की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या पदातून काय बोध मिळतो आपल्याला, तर कोणतंही कर्म धर्माला अनुसरून करायचं, धर्मबाह्य कुठलंही कर्म करायचं नाही. आणि ते सर्वांच्या हिताचं असलं पाहिजे. म्हणजे समाजाचं जास्त मोठ्या प्रमाणावर ज्याच्यातून हित साधेल असं जे कर्म आहे ते धर्मकर्म आहे. फक्त स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या आरामासाठी जे कर्तव्य केलं जातं किंवा अकर्तव्य आहे त्याचा या ठिकाणी विचार केला नाही. आपल्या वैयक्तिक सुखासाठी जे कर्म होतं किंवा जे सुख मिळतं ते नाहीये, ते अपेक्षित नाहीये. आणि म्हणून शंकराचार्य सुद्धा काय सांगतात की कुरुक्षेत्र हे पवित्र स्थळ आहे आणि पुराणात सुद्धा त्याचे उल्लेख आलेले आहेत. तर या भारतीय युद्धाच्या पूर्वी ग्रहण पर्वणीच्या काळात निमित्तानं भगवान श्रीकृष्ण आणि सगळा त्याचा परिवार आणि गोकुळातील नंद, यशोदा, गोपाळ सगळे एकत्रित आलेले होते. आणि म्हणून ते क्षेत्र जे आहे ते धर्मक्षेत्र आहे, पवित्र क्षेत्र आहे असं म्हटलंय. आता गीता रहस्यात टिळक काय म्हणतात बघा, तर कुरुक्षेत्र म्हणजे हस्तिनापुराच्या सभोवतालचं मैदान. म्हणजे हल्लीचं जे दिल्ली शहर आहे ना ते या मैदानावरच आहे. आणि कौरव पांडवांचा जो पूर्वज होता कुरु नावाचा जो राजा होता तो या मैदानात नांगर धरून कष्टानं, म्हणून त्याला क्षेत्र असं म्हटले किंवा शेत असं म्हणतात. आणि पुढं काय झालं तर इंद्राने या क्षेत्रात जे तप करतील किंवा युद्धात जे मरण पावतील त्यांना स्वर्गप्राप्ती होईल असा कुरूंना वर दिला. असंच त्या कुरूला वर दिला कारण तो कष्ट करत होता तिथे आणि त्यामुळं हे क्षेत्र नांगरण्याचं त्यानं सोडून दिलं. अशा महाभारतात शल्य पर्वात अशी ही कथा आहे. इंद्राच्या या वरामुळेच या क्षेत्राला धर्मक्षेत्र किंवा पुण्यभूमी असं म्हणू लागले. आणि याच मैदानावर पूर्वीची तुम्हाला कथा माहिती असेल की परशुरामानं 21 वेळा पृथ्वी ही निक्षत्रिय करून पितृतर्पण केलं होतं. ती हीच जागा किंवा हीच भूमी आहे. आणि आजच्या काळात सुद्धा मोठमोठाल्या लढाया, आपण जो पूर्वीचा इतिहास सगळा जो पाहतो तर मोठाल्या लढाया वगैरे याच ठिकाणी झालेल्या.
आता मी म्हटलं मगाशी की भारतीय युद्धाच्या आरंभी श्रीकृष्णाने अर्जुनाला जी गीता सांगितली तिचा लोकात पुढे प्रसार झाला आणि ही परंपरा हल्लीच्या महाभारतात अशी वर्णन केलेली आहे की युद्धारंभी व्यास धृतराष्ट्राकडे जातात आणि त्याला म्हणतात की तुला युद्ध पाहण्याची इच्छा असली तर मी तुला दिव्य दृष्टी देतो बर का. पण धृतराष्ट्राच्यानी ते कुळाचा क्षय पाहणं शक्य झालं नसतं आणि म्हणून ते म्हणतात, धृतराष्ट्र म्हणतो की मी हा माझ्या कुळाचा क्षय होताना पाहू शकणार नाही. तेव्हा संजय नावाचा जो सूत असतो आणि मग त्याला ते दिव्य दृष्टी दिली गेली, दिव्य दृष्टी त्याला दिली गेली आणि मग त्यानं धृतराष्ट्राला सगळी हकीकत सांगितलेली आहे. सगळ्यांना हे माहिती आहे, पण आता आपण हा पहिला श्लोक पाहतोय त्यामुळे ही पार्श्वभूमी जर कोणाला माहित नसेल तर म्हणून थोडक्यात मी सांगितली. आणि या व्यवस्थेप्रमाणे मग युद्धात ज्या वेळेला भीष्म पडले ती बातमी धृतराष्ट्राला सांगण्यात आली आणि मग संजय त्याच्याकडे गेला. तेव्हा भीष्मांबद्दल शोक करून नंतर धृतराष्ट्राच्या प्रश्नावरून गीता सांगायलाही सुरुवात झालेली आहे. आणि हा प्रश्न धृतराष्ट्र विचारतोय की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतास युत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. तर आपल्याला माहिती आहे की व्यासांनी पहिल्यांदा ही सगळी कथा किंवा हे सगळं ज्ञान आपल्या शिष्यांना दिलेलं होतं आणि त्या शिष्यांपैकी वैशंपायन म्हणून जे एक शिष्य होते त्या वैशंपायनाने जन्मेजयाला ही सगळी कथा म्हणा किंवा हा सगळा प्रसंग सांगितलेला होता. परवाच्या आपल्या एका ओवीमध्ये जन्मेजयांचा उल्लेख आलेला होता. आणि मग शेवटी सौतीनं शौनकाला सांगितली आणि महाभारताच्या सर्व छापील प्रतीत हा जो भाग आहे भगवद्गीतेचा हा भीष्म पर्वाच्या 25 ते 42 या अध्यायामध्ये ही सगळी भगवद्गीता ही सामावली गेलेली आहे. तेव्हा आपण आता एवढं लक्षात ठेवायचं की भगवद्गीता ही भीष्म पर्वात सांगितलेली आहे, 25 ते 42 अध्यायात सांगितलेली आहे आणि सुरुवातीला धृतराष्ट्राने प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यावर आता पुन्हा उरलेल्या ओव्या आपण ज्ञानदेवांच्या पाहतो आहोत. जे धर्मालय म्हणजे तेथ पांडवाणी माझे गेले असती व्याजे झुंजाचेनी. आता झुंजाचेनी म्हणजे युद्ध करण्यासाठी आणि ते धर्मालय म्हणजे काय हो तर धर्मक्षेत्र आहे आणि तिथं माझे आणि पांडव माझेला जास्त महत्व आहे बरं का. मी माझे इथे सारखा त्याचा मोह अडवा आलेला आहे आणि म्हणून त्यांनी खरा हा भाग केलेला आहे. नाही तर कोणीतरी म्हटले की मामकाहा म्हणजे माझे म्हणजे आमचे. कोण कोण हो पंडूचे ते पुत्र त्याचेच होते, त्याचेच पुतणे होते, म्हणजे ते काही फार वेगळे कुणी नव्हते. पण इथं मात्र प्रश्न विचारताना मामका पांडवाश्चैव म्हणजे पांडवांचा स्पेसिफिक विशेष करून उल्लेख केला आणि पांडव हे आपल्या भावाचे पुत्र आहेत हे त्यानं पुन्हा पुन्हा तिथं हे केलेलं आहे, उल्लेख केलेला आहे. तर या झुंजाचेनी म्हणजे युद्धाच्या आणि व्याजे म्हणजे निमित्ताने हे सगळे जे जमलेले आहेत ते काय बरं करता आहेत किंवा ते कोणत्या निमित्ताने त्या ठिकाणी गेलेले आहेत ते मला चटकन सांग. तरी त्याची तीही येथुला अवसरी काय किजत असे येर येरी ते झड करी कथन करी मज प्रती. आता पुढची ओवी सांगतायत की तरी तीही येथुला अवसरी, तरी एवढा वेळपर्यंत, अवसरी म्हणजे वेळपर्यंत, एवढा वेळपर्यंत ते परस्परात काय करतायत. बघा आपल्याला सुद्धा कुणी जर गावाला गेलं आणि तिथे काही पाहायला गेलेले असतील, फोन नाही आला पण तो एवढा वेळ काय करतायत होते तिथं, अजून काहीच तिकडची बातमी आली नाही. तसा हा धृतराष्ट्र अगदी उतावीळ झालेला आहे आणि तो म्हणतो काय होते करीत काय किजत येर येरी, ते एवढा वेळ तिथं काय करतायत ते झडकरी कथन करी ते मला शीघ्र सांगावे. तर हे परस्परात एवढा वेळपर्यंत काय करत आहेत रे ते मला लवकर सांग, असं या पहिल्या श्लोकावर वेगवेगळ्या ज्या ओव्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचं मत जे आहे किंवा धृतराष्ट्राचा जो उतावीळपणा आहे, अगदी मोहित होऊन तो जे जे प्रश्न विचारतो ते इथं सगळे सांगितलेले आहेत. आणि
चटकन सांगा, लवकर सांगा. इतका तो उतावेळ झालेला आहे की आता काय संजय सांगतोय अशी त्याला उत्सुकता पडली. आता दुसरा पुढचा आपला श्लोक आहे बघा. काय आहे? संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत. आता तिथे दृष्ट्वा तु पांडवानीकम, अनिकम म्हणजे सैन्य बरं का. पांडवांची जी सेना आहे ती पाहून संजय आता उत्तर देत आहेत. संजय उवाच की दृष्ट्वा तु पांडवानीकम, ते पांडवांचं सेना किंवा सेनेची व्यूढम शब्द वापरलाय. व्यूढ म्हणजे व्यूह रचना केलेली, एका विशिष्ट आकारात किंवा विशिष्ट प्रकारे अशी रचना केली जाते सैन्याची की त्यामुळे शत्रू हैराण व्हावा आणि शत्रूला युद्ध करणं अवघड जावं. म्हणून चक्रव्यूह आपण ऐकलेलं आहे अभिमन्यूला, की चक्रव्यूहात असा गोल 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 चक्रासारखा आणि त्या आरे वगैरे असतात तसं. आणि मग एकदा मध्ये मध्यभागी तो माणूस गेला की तो अडकला. अशा प्रकारचे वेगवेगळी व्यूह रचना ही केलेली आहे. म्हणून म्हणलेलं आहे पांडवानीकम व्यूढम, म्हणजे व्यूह रचना केलेली अशी पांडवांची जी सेना आहे ती पाहून, दृष्ट्वा पाहून, दुर्योधन तदा, तदा दुर्योधन, जे त्यावेळी दुर्योधन कुठं गेला? आचार्यम उपसंगम्य, आचार्यांच्या जवळ. आचार्य कोण होते? द्रोणाचार्य. तर द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन हे राजा, तो दुर्योधन काय करतो? राजा, हे राजा वचनम अब्रवीत, त्यानं असं वचन बोलला किंवा असं म्हणाला. काय म्हणाला ते आपल्याला आता पुढच्या याच्यात ऐकायचंय. पण याच्यावरच्या आता ज्ञानदेवांच्या ओव्या आपण पाहूया. आता हा संजय कोण होता हो? मी मगाशी सांगितलं की तो एक सूत होता, सारथी होता. खरं म्हणजे तो घोड्यांची परीक्षा करण्यामध्ये तज्ञ होता बरं का, आणि उत्तम सारथी होता. युद्धामध्ये घडणाऱ्या सगळ्या घटना या प्रत्यक्ष पाहण्याची शक्ती म्हणून व्यासांनी त्याला दिलेली आहे. जेव्हा धृतराष्ट्रांनी नाकारलं, नको मला, त्यावेळेला त्याला ती दिव्य दृष्टी मिळालेली आहे, ती पाहण्याची शक्ती मिळालेली आहे. आणि म्हणून तो हस्तिनापुरात बसून धृतराष्ट्राला हे सगळं आता निवेदन करतो किंवा हे सगळं सांगतो. आता तो काय सांगतोय बघा, की त्यावेळेला वेळी संजय बोले, वेळी संजय बोले, म्हणे पांडव सैन्य उचलले, जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख. त्या ज्ञानदेवानी इतक्या त्याला उपमा दिलेल्या आहेत, इतकी वेगवेगळी हे सांगितलेली आहे, कल्पना केलेली आहे की हे सैन्य कसं होतं. आता आपण पाहिलं की व्यूह रचना केलेली होती, हे ते सगळं सांगितलेलं आहे. पण ज्ञानदेव काय म्हणतात की त्यावेळी संजय बोले, तेव्हा तो संजय सांगतोय, काय सांगतो की म्हणे पांडव सैन्य उचलले. आता उचलले जे म्हणतात ना, म्हणे पांडव सैन्य उचलले, उचलले म्हणजे ते असं तयार झालेलं आहे, पुढे जाण्यासाठी सज्ज झालेलं आहे. तर ते कसं दिसतंय? जैसे महाप्रळयी पसरले, जसं महाप्रळयामध्ये कुणी कृतांत मुख, यमानं जणू काही त्याचं मुख हे पसरलेलं आहे आणि असं ते पांडव सैन्य विस्तारलेलं किंवा अगदी हे झालेलं तो असं पाहतोय. आणि म्हणून त्यांनी वेगवेगळ्या कल्पना केलेल्या आहेत. काय काय केलेले आहेत ते आपण पाहूया. की ते जे सैन्य एवढं पसरलेलं आहे, ते पसरलेलं सैन्य हे पांडवांचं सैन्य हे आता चालू लागले, म्हणजे पुढं पुढं थोडस आता सज्ज होऊन युद्धासाठी ते निघालेलं आहे. मग आता पुढे काय कल्पना केली? तैसे ते घनदाट उठावले एकवट, उठावले एकवट, जैसे उसळले काळकूट धरी कवण. आता अजून एक कल्पना केलेली आहे की एखादं काळकूट विष जे आहे ना,
तर त्या काळकूट भयंकर विषाप्रमाणे ते कालकूट विष जर असं उफाळून आलं तर त्याला काही रोखता येत नाही, त्याला नियंत्रणात आणताच येत नाही. त्याप्रमाणे हे पांडव सैन्य हे एकवटून आता उठाव करू लागलेला आहे, असं त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. तर तैसे घनदाट सैन्य ते सज्ज होता, वर्णेकर म्हणतात बरं का, तैसे घनदाट सैन्य ते सज्ज होता, एका रोखाने चालू लागला काळकूट उसळता, शमन कोण करील. म्हणजे ते एका रोखाने चालायला लागले. बघा, पांडवांच्या मनात होतं का हो युद्ध करायचं? नव्हतं. शेवटी युद्ध हे त्यांच्यावर लादलं गेलं. पण आता एकदा लादल्यानंतर आणि एकदा युद्धाला तयार झाल्यानंतर मग त्यांनी हात जोडून बसायचं होतं का हाताची घडी घालून, की आम्हाला नाही युद्ध करायचं? शेवटी ते आलेलं आहे, प्राप्त झालेलं आहे, म्हणून ते सज्जही झाले, सगळ्यांनी व्यूहरचना केलेली आहे आणि मग सगळे हळूहळू सज्ज होऊन पुढे चालू लागलेले. तेव्हा त्याला कोण आता आवर घालणार? एखादं काळकूट विष, बघा तुम्ही, विषाचं एका शास्त्रज्ञाचं म्हणजे असं एक प्रसंग सांगितलेला आहे, त्याचं मला नाव आता येणार नाहीये, पण त्या विषाची चव कशी असते. तर एक कणभर वर का, अगदी अगदी कणातला कण त्यांनी ते विष आपल्या जिभेवर ठेवलं. ठेवल्या त्याला चव कशी लागली माहिती नाही, पण त्याच्या हातून फक्त एस लिहिलं गेलं. एस म्हणजे स्वीट का सोर म्हणजे कडू, असं शब्द लिहिला गेलेला होता. तसे एकदा का विष तुमच्या अंगामध्ये भिनलं किंवा ते जर उसळलं तर त्याचं शमन कुणीही करू शकणार नाही. आता माणूस म्हणेल का, चुकून मी विष घेतलं, आता मला माफ करा देवा. अहो, देव नाही माफ करू शकत. तसंच या काय म्हणतात, उसळणाऱ्या काळकूट विषाचा ओघ कुणीही आवरू शकत नाही. त्याप्रमाणे तो सेना समूह शत्रूला आता आतमध्ये शिरकाव न करू देणारा असा घनदाट एकजुटीनं असा त्यानं आता उठाव करणारा ठरलेला आहे. आणि कालकूट विष हे उफाळून आल्यावर त्याला रोखता येत नाही. त्याप्रमाणे पांडव सैन्य एकवटून उठाव करू लागलेले, एकवटून. आता ते सगळे एक झालेले. एकत्र घनसन्नद्धम सहसैव समुत्थितम. आता ते एकत्रित तिथं आले आणि मग कालकूटमिवोच्छिन्न कोनु तद्धारणे क्षमः. मी आता हे संस्कृत काय वाचलं तुम्हाला मुद्दा म्हणून सांगते. या कालकूट विषयाबद्दल एक ज्ञानेश्वरीचं मी मागे उल्लेख केला होता, की संस्कृत पुन्हा ज्ञानेश्वरी केली बर का. म्हणजे पहिली भगवद्गीता संस्कृत म्हणून ज्ञानदेवानी ती प्राकृत केली आणि ती प्राकृत ज्ञानेश्वरी पुन्हा खासनीस म्हणून जे आहेत त्यांनी संस्कृत केलेली आहे. तर त्यांनी हा शब्द तिथं वापर म्हणजे अशी रचना केली, एकत्र घनसन्नद्धम सहसैव समुत्थितम कालकूटमिवोच्छिक्तम कोनु तद्धारणे क्षमः. या कालकूटाला धारण करायला कोण बरं समर्थ आहे? कारण विष ते विषच, ज्याचा जो स्वभाव आहे ना तो कधीही सोडणार नाही. आणि म्हणून आपण म्हणतो मराठीत, विषाची परीक्षा घेऊ नका. तसं हा समूह आता जरी पुढे जात असला तरी तो कशासारखा आहे? ते या विषासारखा आहे, कालकूटासारखा आहे. लेले मॅडम असं म्हणतात, अनावरतो सैन्य सागर जैसे कालकूट भयंकर अथवा वडवाग्नीच प्रखर प्रलय काळीचा. तो अगदी अजून एक उपमा आहे पुढे, ज्ञानदेव बोलतायत की नातरू वडवानलू सांदूकला प्रलय वाटे पोखला सागर शोषुनी उधवला अंबरासी. अजून एक कल्पना केलेली आहे की सागर शोषुनी उधवला अंबरासी, अंबर म्हणजे आकाश, समुद्रातील पाण्याचं इतकं शोषण झालं, इतकं शोषण झालं आणि ते आकाशापर्यंत त्यातला जो वडवानळ आहे, सुप्त अग्नी असतो बघा समुद्रामध्ये, तर तो प्रलय काळचा जो वारा वाहू लागला तर त्यानं तो उफाळून येतो, तो भडकतो. साधुकला म्हणजे भडकला, प्रलय वाताने भडकला.
ना तरू वडवानलू साधूकला, साधूकला म्हणजे भडकलेला आहे. आणि प्रलय वाते पोखला, आणि प्रलयाच्या वाऱ्यानं तो इतका प्रदीप्त झाला, इतका प्रदीप्त झाला की समुद्रातलं सगळं पाणी तिथं शोषण केलं गेलंय आणि आकाशापर्यंत तो अग्नी भिडलेला आहे. म्हणजेच काय की समुद्राच्या तळाशी असणारा जो अग्नी आहे, वडवानल त्याला म्हणतात, तो जर पेटला, आणि तो कशामुळे पेटतो तर प्रलय काळच्या वाऱ्याच्या साह्याने पेटतो, भडकतो, आणि मग समुद्र आटवून टाकून आकाशाला जाऊन भिडला की काय, इतकी परिस्थिती झालेली बघा. म्हणजे एखाद्याच्या सहनशक्तीचा जर आपण फार परीक्षा घेतली तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात आपण बघतो. आणि तीच अवस्था इथे पांडवांची झालेली आहे की त्यांनी खरं म्हणजे सगळं सहन केलेलं होतं, त्यांना बिनबोभाट ते राज्य मिळायला पाहिजे होतं. आता युद्धात आल्यानंतर ते असं, ज्ञानदेवांनी ह्या कल्पना फार सुंदर, जास्त त्याचं तीव्र रूप कसं झालंय हे सांगतायत. आणि प्रलय काळी समुद्रातला जो वडवानळ आहे ना, तो इतका पेटून उठतो, इथून इतका पेटून उठतो की तो फार आकाशापर्यंत जाऊन पडतो. आता मी सांगितलं तसं ती जी ज्ञानेश्वरी आहे, संस्कृत मधून पुन्हा गीर्वाण ज्ञानेश्वरी म्हणलेलं आहे. किंवा प्रलय वातेन प्रवृद्धौ वडवानलः प्रशोच्य सागरम तिष्ठन अंबरांत प्रधावती. तो अंबरापर्यंत म्हणजे आकाशापर्यंत हा वडवानळ पसरलेला आहे किंवा धावत सुटलेला आहे. आता अजून काय काय हो इथे झालेलं आहे तर ना, तैसे बळ दुर्धर नाना व्यूही परिकर अवगमले भयासुर ती काळी. आता हे जे व्यूह रचलेलं जे सैन्य आहे हे काय झालंय तर अवगमले भयासुर, ते अत्यंत भेसूर, भयासुर म्हणजे भय आणि असुर असा नाही अर्थ घ्यायचा, भयच आहे त्याच्यामध्ये, पण भेसूर आपण म्हणतो ना, अतिशय भेसूर दिसायला लागलेले आहे त्यावेळी ते जे सैन्य आहे. तर नाना तऱ्हेच्या व्यूह रचनांनी युद्धासाठी सावध किंवा तत्पर झालेले ते सैन्य हे विजयासाठी न आटोपणार किंवा त्याला नियंत्रणात ठेवता येत नाही असं महाभयंकर वाटलेलं आहे, भेसूर वाटलेलं आहे. पण ते प्रलय सैन्य पाहून सुद्धा दुर्योधनानं त्यांना तुच्छ लेखलेलं आहे. तो दुर्योधन काही त्यांना अजूनही घाबरत नाहीये, कारण त्याच्यासाठी एक छान उपमा दिलेली आहे बघा. जे ते देखिलिये दुर्योधने अव्हेरिले कवणे माने, जैसे न गणिजे पंचानने गजगटाते. बघा, फार सुंदर कल्पना केली की गजघट म्हणजे हत्तीच्या गळ्यामध्ये घंटा असतात बघा. तर सिंहानं काय करावं तर हत्तीच्या भयप्रद अशा कळपाकडे पाहून सुद्धा तुच्छतेनं पाहावं, कारण हत्ती, सिंहाची अंतिम मर्यादा काय असते, हत्तीला ठार मारणं बरं का. म्हणजे तसं म्हणलं तर सिंहापेक्षा हत्ती हा बलवान असतो, पण दुर्योधनानं पांडवांकडे इतक्या तुच्छतेनं पाहिलंय आणि अशी मान हलवली आणि दुर्लक्ष केलेलं आहे त्यांच्याकडे, म्हणजे ज्याला अगदी आपण निग्लेक्ट करणं म्हणतो तसं केलेलं आहे. तर ते कसं केलं, हत्तींच्या भयप्रद कळपाकडं पाहून वनराज सिंहानं तुच्छतेनं पाहावं, तसं राजा दुर्योधनाचं वागणं होतं असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता गीर्वाण ज्ञानेश्वरीमध्ये तेच काय म्हणतायत, समीक्ष तद्बलम सम्यक अवमेने तदा नृपहा गजयूथम वने पश्यन सिंहो नागणयत्यथा. म्हणजे ते सैन्य पाहून त्यांनी त्या राजानी म्हणजे दुर्योधनानं अगदी दुर्लक्ष केलेलं. म्हणून लेले मॅडम म्हणतायत, परी ते सैन्य पाहून भ्याला नच दुर्योधन द्रोणाचार्यास उद्देशून म्हणतो काय ते पहा, म्हणतो काय. आता पुढचा श्लोक जो आहे तो आपल्याला दुर्योधन काय सांगतोय ते आहे. तर तो त्या ठिकाणी विचारतोय, पुढचा श्लोक असा आहे, पश्यैतां पांडुपुत्राणाम आचार्य महतींचमुं व्यूढान द्रुपद पुत्रेण तव शिष्येण धीमता. हा जो दुर्योधन आहे तो आचार्यांच्या जवळ जातोय आणि द्रोणाचार्यांना उद्देशून काय म्हणतो
की पश्य येताम पांडुपुत्राणाम महतीम चमुम पश्य. आचार्य, तुमचा जो बुद्धिमान शिष्य आहे ना, द्रुपद पुत्र आहे ना, धृष्टद्युम्न, त्यांना अशी व्यूहरचना केलेली आहे, ज्यांची व्यूहरचना केली अशी ही पांडुपुत्रांची मोठी सेना पहा. फक्त एवढंच सांगितलंय, पहा आता बघा तुमचा लाडका आहे की नाही तो बुद्धिमान शिष्य, आणि त्यांना आता ही व्यूहरचना केलेली आहे, ती पांडवांची सेना आता पहा. असं तो थोडासा छद्मीपणानं किंवा तिरस्कृतपणे किंवा त्या पांडवांच्या ताकदीची शक्तीची न कल्पना केल्यामुळे असं तो बोलतो. म्हणून ज्ञानेश्वरीत काय म्हणतायत बघा, मग द्रोणापासी आला तया ते म्हणे हा देखिला, मग द्रोणा समीप आला त्यास म्हणे काय पाहिला, कैसा दळभारू उचलला पांडवांचा. वर्णेकर म्हणतात म्हणजे तो द्रोणापाशी आला आणि तो म्हणतोय की कैसा दळभारू उचलला. दळ म्हणजे सैन्य बर का. हा सैन्याचा जो मोठा हे आहे, काय म्हणू आपण, मोठं सैन्य आहे, हे कसं उसळलं. उचलला म्हणजे काय, उसळलं बर का. कैसा दळभारू उचलला पांडवांचा, म्हणजे हे पांडवांचं हे सैन्य जे आहे हे कसं उसळलंय ते आता पहा. म्हणजेच एकूण या श्लोकातनं काय सांगायचंय की दुर्योधन आचार्य द्रोणाचार्यांजवळ येऊन त्यांना म्हणतो की पांडवांच्या सेना समूहानं युद्धाच्या उत्साहानं कसा उठाव केलेला आहे तो पहा, आणि कशी व्यूहरचना केलेली आहे पहा. हे सगळं दुर्योधन द्रोणाचार्यांपाशी जाऊन सांगतोय आणि गुरुदेवांना म्हणतोय की पहा पहा आता त्यांची व्यूहरचना कशी आहे ती पहा बर का. तर आता गीर्वाण ज्ञानेश्वरीत काय म्हणतात बघा, तदा द्रोणमुपागम्य राजा वचनमब्रवीत, आचार्य पांडवानां त्वं पश्य क्षुब्धां वरूथिनीं. म्हणजे काय की पहा आपल्या शिष्यानं दृष्टद्युम्नानं म्हणजे द्रुपद पुत्रानं हे चातुर्यानं कसं व्यूह रचलेलं आहे, आणि चालते दुर्ग दिसती जे, जणू काही हे चालणारे दुर्ग आहेत, किल्ले आहेत, अशी छान कल्पना केलेली आहे. आपण ह्या